इयत्ता 2री ते 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वी या वर्गांची पटपडताळणी होणार आहे. विविध तारखांना होणाऱ्या पटपडताळणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना या शिक्षण संचालनालयाने या पत्राच्या माध्यमातून दिलेल्या आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पटपडताळणीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 31 मार्च 2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्राचा विषय आहे राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत आणि संदर्भ आहे तो दिनांक 3/11/2025 शासनाच्या पत्राचा. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या सूचना या देण्यात आलेल्या आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. इयत्ता 10वी व इयत्ता 12वी विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही ग्राह्य धरण्यात येईल. शैक्षणिक सत्र 2025-2026 मध्ये इयत्ता 11वी मधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पटपडताळणी करण्यात यावी. इयत्ता 2री ते इयत्ता 8वीच्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पॅट परीक्षेच्या दिनांका दिवशी म्हणजेच 11/4/2026, 15/4/2026 आणि 22/4/2026 रोजी करण्यात यावी. इयत्ता 9वी या वर्गाच्या बाबतीत पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या अर्थात 11/4/2026, 15/4/2026 व 22/4/2026 या दिवशी करणे नियोजित आहे. राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी दिनांक 11/4/2026, दिनांक 15/4/2026 व दिनांक 22/4/2026 या 3 दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता 9वीचे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दिनांक 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026 व 22 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात यावी. तसेच इयत्ता 11वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षासुद्धा अनुक्रमे दिनांक 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026 व 22 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात यावेत, जेणेकरून राज्यातील सर्व शाळांची इयत्ता 2री ते इयत्ता 9वी व इयत्ता 11वीची पटपडताळणी उपरोक्त 3 दिवशी पूर्ण होईल. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याचे अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर HM लॉग इन, क्लस्टर हेड लॉग इन, BEO लॉग इन व EO लॉग इनवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉग इनचा वापर करून हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधेबाबत सविस्तर माहिती सूचना आपणास 7 एप्रिल 2026 रोजी किंवा तत्पूर्वी कळविण्यात येईल. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक आणि योजना, लेखाधिकारी, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक
व विस्तार अधिकारी संवर्ग इत्यादी यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी. शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक यांनी शाळानिहाय पटपडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरून एकत्रितपणे करावे. अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्यातल्या इयत्ता 2री ते इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वी या वर्गांच्या पटपडताळणीच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पटपडताळणी 11/4/2026, 15/4/2026 आणि 22/4/2026 या 3 दिवशी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. विशेष म्हणजे इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी या वर्गातल्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी होणार नाही. त्याऐवजी बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही किती होती ती उपस्थितींची संख्या ही ग्राह्य धरण्यात येणार आहे. प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर क्षेत्र बृहन्मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे. 31 मार्च 2026 हे राज्यातील शाळांच्या पटपडताळणी करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.